विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यास पत्रिकेतील घटक क्रमांक 2 पंडित कवी मुक्तेश्वर आणि त्यांचे वाङ्मयीन कार्य पाहणार आहोत. केवळ अध्यात्म आणि भक्ती या विषयाची आतापर्यंतची परंपरा बाजूला सारून महाभारताच्या निमित्ताने आपल्या कवितेतून लौकिक भावभावनांचे चित्रण रसिकपणाने करणारा पहिला कवी म्हणजे मुक्तेश्वर. अध्यात्माचे वाङ्मयीन जोखड सोडून देणारा हा पहिला कवी. राश्री जोग त्यांना मराठीतील पहिला महाकवी म्हणतात. व्यासांच्या ग्रंथातून सोने घेऊन मी त्यांचे देशी भाषेत लेणे घडविले असे त्यांनी आपल्या महाभारताविषयी म्हटले. मुक्तेश्वरांचा जन्मकाल इसवी सन 1573-74 असा दिला असून त्यांचा निर्वाण काल इसवी सन 1645-46 दिला. महाराष्ट्रातील या कालखंडातील परिस्थितीचे पडसाद मुक्तेश्वरांच्या काव्यलेखनातून आढळतात. त्यांचे नाव मुक्तेश्वर व आडनाव मुदगल होय. मुक्तेश्वरांची कविता श्लोकबद्ध रामायण महाभारताची आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक ही 5 पर्व, हरिश्चंद्राख्यान, शतमुख रावण वधाख्यान, मूर्खाची लक्षणे, भगवद्गीता, शुकरंभा संवाद, एकनाथ चरित्र, काही भक्तिपरपदे व आरत्या अशी मुक्तेश्वरांची एकूण रचना 7000 भरते. त्यांनी आणखी एक उत्तरकांड रामायण हे लिहिले आहे. सर्वप्रथम त्यांचे श्लोकबद्ध रामायण या संदर्भात आपण परिचय करून घेऊ. ऐन उमेदीच्या काळात मुक्तेश्वरांनी हे श्लोकबद्ध रामायण लिहिलेले आहे. ही त्यांची प्रारंभीची रचना होय. त्यांची एकूण श्लोकसंख्या 661 असून कथानिवेदन अत्यंत साधे आहे. उमेदीच्या काळातील रचना असल्याने भाषेत काही ठिकाणी संस्कृत प्राचुर्य मात्र दिसते. रचनेतही सफाईदारपणा नाही. मराठीतील अनेक वृत्तात्मक आणि प्रदीर्घ श्लोकबद्ध रचनेला या काव्यापासून प्रारंभ झालेला आहे. ओवीबद्ध रचनेत मुक्तेश्वर जितके रमतात तितके श्लोकबद्ध रचनेत मात्र रमत नाहीत असे दिसते. या रामायणाच्या युद्धकांडातील वीररसपूर्ण वर्णन मुक्तेश्वरांच्या मनाचा एक कल लौकिक जीवनाकडे कसा होता हे स्पष्ट करणारेच आहे. मुक्तेश्वरी महाभारत ज्या काव्य रचनेमुळे मुक्तेश्वरांना अभ्यासकांकडून साहित्य सम्राट, महाराष्ट्र साहित्य कोहिनूर, कविवर, कलाकवी, ओविकाकवीचा ईश्वर अशी बिरुदे मिळाली, ती काव्यरचना म्हणजेच मुक्तेश्वरांचे महाभारत होय. महाभारतामध्ये मुक्तेश्वराच्या स्वतंत्र प्रतिमेचा विलास आढळतो. खरे म्हणजे मुक्तेश्वरांची वृत्ती रामायणापेक्षाही महाभारतालाच अधिक अनुकूल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांची वाणे येथे सहज ओघवती बनली आहे. महाभारतातील अनेक उत्कट प्रसंग त्यांनी समर हे मुक्तेश्वरी प्रतिभेला एक आव्हानच होते. हा स्वतंत्र वृत्तीचा कवी अनेक ठिकाणी मूळ महाभारतातील व्यक्ती कथाप्रसंगांना आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि कल्पनेचे रंग देताना दिसून येतात, तर काही ठिकाणी स्वतंत्र निर्मिती करताना दिसतात. मुक्तेश्वरांच्या रसिकत्वाला आणि पांडित्याला जबर व्यासकाची जोड येथे मिळाली आहे. मुक्तेश्वरांच्या महाभारतातील ययाती आख्यान, नलदमयंती आख्यान, सावित्री आख्यान, जरासंतवध, द्रौपदी वस्त्रहरण अशी कितीतरी आख्याने सुंदर प्रसंग निर्मिती आणि जिवंत व्यक्तिचित्रण यामुळे सुरस आणि
कलापूर्ण झालेली आहे. रसोत्कटता आणि कल्पनाविलास यामुळे त्यांचे वाङ्मयीन सौंदर्य वाढले आहे. भीम, धर्म, अर्जुन, दुष्यंत, द्रौपदी, शकुंतला, दमयंती, सावित्री या पात्रांचा मानसिक कोलाहल त्यांच्या अनेकविध स्वभाव वैशिष्ट्यांसह आलेला दिसून येतो. ही मुक्तेश्वरांची चरित्रे त्यामुळेच संस्मरणीय झाली आहे. त्यांच्या काव्यात सामाजिक परिस्थितीचे उल्लेख, एकूणच मुक्तेश्वरांच्या लेखनात रसपरिपोष, कल्पनाविलास, भाषा सामर्थ्य आणि बहुश्रुतता या गुणामुळे त्यांचे काव्य वैशिष्ट्यपूर्ण बनलेले आहे. त्यामुळे कधी कधी ते भारत कथेची संगती सोडून स्वतःचे खास प्रवास वर्णन करतात. भारत कथा निवेदनात स्वतःच्या काळाला आणि परिस्थितीला ती विसरू शकत नाहीत. त्यामुळे भारतातील आख्यान मुक्तेश्वरकालीन स्थितीचे दर्शन घडवताना दिसते. स्थल काल विपर्यासाचा दोष पत्करून आणि प्रसंगी विषयांतर करून स्वकालीन उल्लेख केल्याशिवाय ते राहत नाही. आपल्या कथा निवेदनात मुक्तेश्वर अनेक ठिकाणी सामाजिक नीतीही शिकवताना दिसून येतात. देवतुल्य परोपकारी पुरुष, कुलश्री, पतिव्रता यांचे महात्म्य गुणगान करतात. नीती सोडू नये, दुर्वाक्य बोलू नये आदी उपदेश करताना सुद्धा ते दिसतात. या संदर्भात सभा पर्वतातील नल दमयंती महत्वाची वाटते. अन्यथा रसिक वृत्ती प्रकट करणारे मुक्तेश्वर येथे लोकशिक्षकाची भूमिका घेतात. या संदर्भात त्यांची मूर्खाची लक्षणे मात्र पाहण्यासारखी आहे. भक्तिपूर्ण कविता लेखनाच्या या काळात मुक्तेश्वरांनी आपल्या भारतीने एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. म्हणूनच बहुविध आणि बहुगुण असणाऱ्या भारतसृष्टीत लौकिक जीवनाचे आणि भावभावनांचे आकर्षक रंग भरताना दिसतात. मुक्तेश्वरी भारतातील व्यक्ती आणि प्रसंगी यावर कवींच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या काळाचा ठसा उमटलेला आहे. मुक्तेश्वर सौंदर्य सृष्टीचे भोगते, त्याचप्रमाणे स्वकालीन समाज जीवनाशी ते समरस होताना दिसतात. अस्सल मराठी लेखनाची महाराष्ट्र देश, मराठी भाषा, महाराष्ट्र झुंज या विषयांचा बाणेदारपणा, त्यामुळे मुक्तेश्वरी कविता लौकिकास पावलेली आपल्याला दिसून येते. तिच्यातील सामाजिक नीतीची शिकवण सुद्धा महत्वाची वाटते. मुक्तेश्वराच्या लेखनात मार्मिक उपना, समर्पक दृष्टांत, पल्लेदार रूपके यातून मुक्तेश्वरांचा कल्पनाविलास प्रकट झाला आहे. काही उत्तान वर्तनामुळे अभिरुची दृष्ट्या त्यांचे स्थान थोडेसे खाली आहे, तरी आपल्या नवरसाच्या द्वारा त्यांनी मराठी कवितेत शुद्ध वाङ्मयाचे व काव्याचे वळण दाखवले आहे, यात शंका नाही. त्यामुळे त्यांना पंडित कवीपेक्षा कलाकवी संबोधने अधिक महत्वाचे ठरते. येथे महाभारताचे काही वैशिष्ट्ये, गुणधर्म सुद्धा आपणास सांगता येतात. कलाविष्कार हा त्यातल्या त्यात महत्वाचा गुणधर्म आहे. त्यामध्ये त्यांनी शृंगार, वीर, करुण, हास्य आदी रसांचा परिपोष केलेला आपल्याला दिसून येते. हरिश्चंद्राख्यानामध्ये करुण रस आलेला दिसून येतो. व्यक्तिचित्रण हे एक त्यांचे गुणवैशिष्ट्य आहे. मुक्तेश्वरांनी महाभारत रचनेत ज्या व्यक्तीचे चित्रण रेखाटले त्यामध्ये जिवंतपणा आढळून येतो. विविध प्रकारच्या विरोधी वृत्तीचे चित्रणही त्यामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. या दृष्टीने भीम, धर्म, अर्जुन, दुष्यंत, शकुंतला, द्रौपदी इत्यादींची व्यक्तिचित्रे आपल्या लक्षात घेण्यासारखे आहे. प्रसंग चित्रण हा एक गुण आपल्याला सांगता येईल. महाभारताच्या रचनेत मुक्तेश्वरांनी अनेक घटना प्रसंगाचे चित्रण ही रेखीवपणाने व ठसठशीत केले आहे. व्यक्तीच्या स्वभावाला प्रसंगातून जिवंत करण्याची कला त्यांच्याकडे. हे सगळे प्रसंग व्यक्तीशी आणि कथानक रचनेशी अगदी एकजूट झाले आहे. त्यांचे पुढील गुणविशेष सांगताना सृष्टी सौंदर्य हा एक गुण सांगता येतो. मुक्तेश्वराने आपल्या महाभारतात अनेक ठिकाणी निसर्ग सौंदर्याचे चित्रणही केलेले आहे. प्राचीन मराठी वाङ्मयात मुक्तेश्वरांसारखे सौंदर्याचे चित्रण करणारा कवी आपल्याला दिसून येत नाही. असा
उत्तुंग कल्पना विलास सुद्धा त्यांच्या या वर्णनात दिसून येतो. अलंकार सृष्टी त्यांचे सामर्थ्यशाली आविष्करण मुक्तेश्वरांच्या सृष्टी वर्णनात आढळलेले आहे. निरनिळ्या ऋतूंची मनोवेधक शब्दचित्रे सुद्धा दिसतात. दुष्यंत, शकुंतला, नल, दमयंती इत्यादी मनोवृत्तांचेही चित्रण त्यामध्ये आलेले आहे. थोडक्यात हा कवी निसर्ग चित्रणात सिद्धहस्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पाचवं गुणवैशिष्ट्य सांगे सामाजिक अधोगतीचे वर्णन. मुक्तेश्वरांनी महाभारताची रचना संस्कृत महाभारताचे प्रमाणे जशीच्या तशी वर्णन केलेले नाही, तर त्यात तत्कालीन सामाजिक स्थितीचे अधोगतीचे वर्णनही केलेले आपल्याला दिसून येते. सहावे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आपल्याला सांगता येईल बहुश्रुतता. मुक्तेश्वर हा कवी पंडित कवी आहे, यात शंका नाही. संस्कृत वाङ्मयाचा या कवीचा अभ्यास दांडगा आहे. तसेच व्यवहारातील अनेक गोष्टीबद्दलची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची बहुश्रुतता आपल्याला त्यांच्या वर्णनातून दिसून येते. त्यांची प्रचिती सर्वच प्रसंगात दिसते. अलंकाराची वर्णने, वस्त्र प्रावरणाची वर्णने हा त्यातलाच भाग आहे. पाल्लाळिकपणा, मुक्तेश्वर बहुश्रुत असल्यामुळे हा एक पाल्लाळिकपणा आपल्याला दिसून येतो. अनेक गोष्टींची वर्णने विस्ताराने त्यांना करावीशी वाटतात, त्यामुळे त्यांच्या वर्णनात एक प्रकारचा पसरटपणा, त्याला आपण पाल्लाळिकपणा म्हणतो, तो दिसून येतो. वस्त्र प्रावरणे, अन्न पदार्थ, स्त्रियांचे दागिने अशा ठिकाणी मुक्तेश्वराच्या वर्णनात पाल्लाळता आणतात, म्हणूनच याला एक प्रकारचा काव्यदोष म्हणावा लागेल. उत्तानता, मुक्तेश्वर काव्य लिहित असताना उत्तानता हे एक गुणदोषातील दोष आपल्याला सांगता येईल. मुक्तेश्वर शृंगाराच्या रसाचा परिपोष चांगला करतात, परंतु या शृंगारातील श्रीवर्णनात नाजूकपणा, मुग्धपणा, संयमीपणा न आणता एक प्रकारचा भडकपणा आणि उत्तानताचा आणताना दिसतात. हा प्रकार त्यांच्या काही प्रसंगातून आपल्याला दिसून येतो. असे असले तरी रसाविष्कार, व्यक्तिचित्रण, प्रसंगचित्रण, निसर्गचित्रण आणि वर्णन कौशल्य या गुण वैशिष्ट्यासह हा पाल्लाळिकपणा असतानाही, उत्तानता असतानाही छोटे छोटे दोष मात्र यातून झाकून जातात. थोडक्यात महाभारत रचनेमुळे मराठी वाङ्मयातील मुक्तेश्वरांचे स्थान अढळ असल्याचे